महाराष्ट्र न्यूज 1 24 तास घेऊयात महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा. महाराष्ट्र सुपरफास्ट. बारामती वाहतूक पोलिसांनी घातला थेट मुळावरच घाव. फटाका सायलेन्सर विक्री करणाऱ्या दुकानांमधून 16 सायलेन्सर जप्त. दुकानदारांकडून 16, वाहन चालकांकडून 11. महिनाभराचे मोहिमेत 24 असे एकूण 51 सायलेन्सर जप्त. बारामती वाहतूक पोलिसांनी आता फटाका बुलेटवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. असे असतानाच आता वाहतूक शाखेनं फटाका सायलेन्सर विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करत तब्बल 16 फटाका सायलेन्सर ताब्यात घेत थेट मुळावरच घाव घातलाय. त्यामुळे सायलेन्सर विक्री करणाऱ्या दुकान चालकांनी मोठा धसका घेतलाय. बारामती वाहतूक पोलिसांनी महिनाभरापासून मोठ्या आवाजाच्या सायलेन्सरवर कारवाईचा धडाका लावलाय. मागील काही दिवसांपूर्वीही पोलीस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली 12 बुलेटच्या फटाका सायलेन्सरवर कारवाई करण्यात आली होती. मात्र तरीही काही विक्रेत्यांनी मोठ्या आवाजाच्या सायलेन्सरची विक्री सुरूच ठेवली आहे. काही दुकानदारांमधून बुलेट चालक हे फटाका सायलेन्सर बसवून घेतात अशी माहिती पोलीस निरीक्षक यादव यांना मिळाली होती. या अनुषंगानं पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह बारामती शहरातील मोठ्या आवाजाचे सायलेन्सर विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये तपासणी केली. या तपासणीत तब्बल 16 सायलेन्सर जप्त करण्यात आले. त्यामध्ये बायकर्स, स्पेअर पार्ट ऑटोमोबाईल्स, महालक्ष्मी ऑटोमोबाईल्स, महावीर ऑटोमोबाईल्स या 3 दुकानांमध्ये मोठ्या आवाजाचे सायलेन्सर मिळून आले. एकाच दिवसात 11 मोठ्या सायलेन्सरवर कारवाई. फटाका सायलेन्सरवर कारवाई करण्याची मोहीम सुरू असताना एका दिवसात कसबा, भिगवण चौक, नेवसे रोड, इंदापूर चौक परिसरात 11 बुलेट चालकांकडून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.